कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शिरोळ तालुक्यावर पुन्हा एकदा महापुराचं संकट ओढवण्याची भीती आहे। हिप्परगी आणि अलमट्टी धरणातील पाणी साठ्यामुळे शिरोळ तालुक्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे धनाजी चिडमुंगे यांनी केलाय। कर्नाटक राज्यातील हिप्परगी बॅरेजची आंदोलन अंकुशच्या पथकानं पाहणी केली। त्यानंतर आंदोलन अंकुशचे धनाजी चिडमुंगे यांनी त्याबाबत माहिती दिली। हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे खाली ठेवता येत नाहीत, तरीही 3 गेट बंद ठेवून पाणी अडवलं जातंय। अलमट्टी धरणातही अपेक्षेपेक्षा जास्त पाणीसाठा आहे। ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यास शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसेल अशी भीती संघटनेनं व्यक्त केली आहे। याबाबत सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत कर्नाटकच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व गेट तातडीनं उचलण्याची मागणी करण्यात आली। हिप्परगी बॅरेजच्या पश्चिम बाजूला असलेल्या 5 किलोमीटर लांबीच्या भरावामुळे महापुराचं पाणी शिरोळ तालुक्यात 15 ते 20 दिवस साचून राहतंय। त्यामुळे शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान होत असल्याचं धनाजी चिडमुंगे यांनी सांगितलं। जर आपल्या महापुराच्या काळामधलं पाणी जर तात्काळ उतरायचं असेल तर या हिप्परगी बॅरेजच्या घातलेला जो भराव आहे तो भराव काढण्यासाठी भले आपल्या राज्य शासनाने यामध्ये पैसे खर्च करावेत, पण इथं एकतर पिलरचे पूल उभा करावेत किंवा भरावच पूर्णपणे काढून टाकण्यासाठी या कर्नाटक सरकारला केंद्र सरकारच्या माध्यमातून विनंती करायला पाहिजे। आणि तरच आपल्या तालुक्यातलं जे महापुराचं जे नुकसानीचं जे प्रमाण आहे ते कमी होणार आहे। अन्यथा दरवर्षी आपल्याला पंचगंगा काठ, वारणा काठ, दूधगंगा काठ हा नदीच्या महापुरामध्ये दरवर्षी नुकसानग्रस्त राहणार। हिप्परगी बॅरेजला भेट दिलेल्या शिष्टमंडळात आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चिडमुंगे, राकेश जगदाळे, उदय होगले, भूषण गंगावणे, रशीद मुल्ला, प्रवीण माने, महादेव काळे, मंगेश नलावडे, शशिकांत काळे, पप्पू काळे, राजू आवळे सहभागी झाले होते।